नमस्कार मित्रांनो, मी शनाया। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। अलीकडे दोन गंभीर घटनांनी महाराष्ट्र हादरून निघालाय। ते म्हणजे काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांची हत्या आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला। या घटना केवळ व्यक्तींवर झालेला हल्ला नसून त्या लोकशाही प्रक्रियेवर झालेला हल्ला मानल्या जात आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही घटनांचे तपशील, त्यामागची पार्श्वभूमी, निवडणुकीशी असलेला संबंध आणि त्याचे राजकीय परिणाम काय होणार आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आपण काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी जाणून घेऊयात। हिदायत पटेल सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते। अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख होती। पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे सक्षम उमेदवार होते। तसेच जिल्ह्यातील मोठे सहकार नेते आणि 25 वर्षापासून जिल्हा बँकेचे ते संचालक होते। सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे ते अध्यक्ष होते। तसेच 35 वर्षापासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक देखील होते। हिदायत पटेल यांच्यावर हल्ला हा मंगळवारी दुपारच्या 2 वाजताच्या नमाज नंतर मोहोळा गावातील मशिदीत नमाज पढून झाल्यानंतर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला। पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले। यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र या हल्ल्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रू जम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजू बोचे यांच्या नावांचा समावेश देखील आहे। अकोट ग्रामीण पोलिसात 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। काँग्रेस पक्षाचे नेते हिदायत पटेल हे स्थानिक राजकारणात प्रभावी नेतृत्व मानलं जातं। ते संघटनात्मक काम, मतदार संपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय होते। पटेल यांची हत्या ही पूर्वनियोजित होती का की राजकीय वैरात झाली, या सर्व शक्यतांचा तपास सध्या सुरू आहे। निवडणूक काळात जेव्हा एखादा नेता मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करत असतो तेव्हा त्याला लक्ष केलं जाण्याची शक्यता वाढते, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की ही हत्या राजकीय दबावातून करण्यात आली आहे। यासाठी हिंसा वापरली जात असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातो। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण, तसेच प्रचार मंदावलेला आणि कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि ही भावना लोकशाहीसाठी नक्कीच धोक्याचा संकेत आहे। आता दुसरा जो हल्ला आहे तो म्हणजे MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला। महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। ही घटना शहरातील बायजीपुरा जिन्सी भागात घडली। या हल्ल्यात MIMचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे। सलीम नगर, संजय नगर भागाजवळील पाण्याच्या टाकीजवळच्या या घटनेनंतर प्रचंड मोठ्या संख्येने इम्तियाज जलील यांचे समर्थक एकत्र आले होते। त्यावेळी त्यांच्या एका नेत्याने हा हल्ला कलीम कुरेशी यांच्याकडून घडवून आणण्यात आल्याचा आरोप केलाय। तर इम्तियाज जलील यांच्या विरोधी गटाकडून जलील हे सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आणि त्यांनीच हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप केलाय। हल्ला झाला तेव्हा इम्तियाज जलील हे वाहनातील पुढच्या सीटवर बसले होते। सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलंय। या संदर्भात इम्तियाज जलील यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केलं आहे की 100 गुंड प्रवृत्तीचे काही लोक चालून आले। हे गुंड शहरातील 2 मंत्र्यांनी पाळलेले असून त्यांनीच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत गुंडांना मदत केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, पण सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झालेत। या दोन्ही घटनांमध्ये काही प्रश्न समोर येत आहेत। ते म्हणजे निवडणूक काळात वाढलेली हिंसा हा चिंतेचा विषय। त्याचबरोबर नेते सुरक्षित नाहीत तर मग सामान्य मतदार किती सुरक्षित आहेत? मतदानावर दबाव येतोय का? लोक भीतीमुळे मतदान टाळणार का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झालेत। हिदायत पटेल यांची हत्या असो किंवा इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला, या घटना इशारा देणाऱ्या आहेत की तो इशारा म्हणजे लोकशाहीत सत्ता मिळवण्याचा मार्ग हा हिंसा नसून मतदारांचा विश्वास असतो। या घटनेनंतर आता तपास यंत्रणांची निष्पक्ष कारवाई, निवडणूक आयोगाची भूमिका, सर्व पक्षांचा संयम हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज वेळ त्यांच्यावर आली आहे, उद्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यावर, नेत्यांवर हीच वेळ येऊ शकते। म्हणून लोकशाही धोक्यात आणू नका। निवडणुका परत येतील पण गेलेली माणसं मात्र परत येणार नाहीत।